नमस्कारो, हांव प्रवीण पै. आयचे टॉपिक हॅपी लिव्हिंग. हांव म्हगे लायफा एक्सपिरियन्सेस हांगा शेअर करू ट्राय करता. There is a saying, at 20, we think what others would think about us. At 40, we don't care what others think about us. But at 60, we realize that actually nobody is thinking about us. आमकां ते 60 चे realization, if we get when we are early, let's say 20, आमी correct रितीर आमी invest करत. So हे realization आमकां 60 चे experiences आमकां 20 कशें मेळचे म्हळ्यार आमनी आमगेल मालगड्यालो डिस्कस करता. तांणी तांगेल सगळे लायफा एक्सपिरियन्स तांणी आमकां शेअर करपाची. They will have an amazing experiences perspective which we will never get at very early age. So ताचे खातीर आमी मालगड्यालो डिस्कस करता रावता. And if you think about आमगेल Indian family structure, they are actually based on this. कि children stay with their parents, grandparents together as a well-knit new community. So Indian structure already they are showcasing this principles. So youngsters need to really understand, seek advice from elders regarding multiple areas or what they need to invest rightly, and take their elders' advice and go ahead in their life. So investment, like any other investment, will give you a lot of high returns eventually in the long run. Pura investment of very cheap. So हे आम्ही exam last day cram कोरनोचे नमक like mark आणि पुरा मेळत म्हळ्यार that is not possible. सगळे semester we have to keep revising. तशीची आम्ही पुरा areas आमक तशीची invest करता रावची कशी म्हळ्यार we need to know how do we invest at the very early stage. हे in आम्ही मालगड्याल तांगेले advice घेऊन आम्ही correct रितीर करता. तशी बरी एक area म्हणणे there are three main areas. एक कसं म्हणे body, आणि एक माइंड आणि एक स्पिरिट, ह्या तीन हजेरी आम्ही इन्वेस्ट करता रावता. आता यंगस्टर्स सांग मेगेल एक श्लोक कसो, सो आय आस्क देम टू पॉन्डर ऑन दिस. हे श्लोक कसं म्हळ्यार यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. The English translation, wherever there is Krishna who is the master of mystics and wherever there is Arjuna the supreme archer, there will certainly be success, opulence, morality and power. This is my opinion म्हणून सांगितलं श्री कृष्णाने. हे श्लोक आमकां क्लिअरली सांगता कसं म्हळ्यार सक्सेस, पॉवर और ऑप्युलन्स म्हळ्यार एक्स्ट्रॉर्डिनरी प्रोग्रेस और एनीथिंग आसका म्हण जाल्यार कृष्णा आनी अर्जुन दोग जाणांन आसका. सो यंगस्टर्स पुरा जाणांन कसं करता म्हळ्यार हे श्लोक अर्थ करून आम्ही अर्जुना लायक कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप करू आम्ही फोकस करका जाता. ते आमगेल रेस्पॉन्सिबिलिटी. आता एक क्वेश्चन पुरा जनाक, आता अर्जुना लायक कॅरेक्टरिस्टिक्स म्हळ्यार तुमकां खंयची क्वालिटी उडगास येता म्हणून. आय विल टेक 15 सेकंड्स, तुम्ही पुरा जन आलोचन करात. अर्जुना लायक कॅरेक्टरिस्टिक्स म्हळ्यार फर्स्ट क्वालिटी तुमकां कसं मना येता. अर्जुना म्हळ्यार आमकां पुरा जणांक एक मना येवचें कसं म्हळ्यार फोकस, तागेली एकाग्रता. तर द्रोणाचार्यन अर्जुना येवन तो कसं दिसता म्हळ्यार ताण सांगिल्लें म्हाका पक्षे दोळ दिसचे विंगड कसं ताका ताण सांगनी. दॅट वॉज अर्जुना लायक फोकस. सो पुरा जनान अर्जुना लायक फोकस आमी डेव्हलप करता आमगे लायफान. ताची अनेक कशी पर्स्पेक्टिव्ह म्हळ्यार बरीच आमी देवाल्या वचून मागची जायना, बरी मागची न्ही देवा म्हाका हें दी म्हाका तें दी म्हण न्ही. आमी एकाग्रत समेत आमी डेव्हलप करू ट्राय करता. कसं म्हळ्यार देवाला आशीर्वाद असल्यार समेत एकाग्रत ना म्हणजे आमकां कसं अचीव करू जायना. सो आम्ही कसं करता, वी हॅव टू डेव्हलप अर्जुना लायक कॅरेक्टरिस्टिक्स इन अवर लायफ. आणि पुरा जनान ताचे बघ आलोचन करचें मेगेल. दिस इज वॉट आय एम रिक्वेस्टिंग पीपल टू think about this loka and let us understand how to develop Arjuna like characteristics. Ani we should develop extraordinary focus any part of our during our life. कसला म्हळ्यार हे आम्ही opportunities म्हणताची. Opportunities will keep knocking our door, but आम्ही कसं जाता सती, if you look at the current scenario, we are busy either in WhatsApp message reply करचे or Facebook or YouTube videos खंयचे जेव करता असल्यार even if extra आमगेले कसं opportunity if they knocking our door आमगेल फोकस ना म्हणजे we will miss the opportunity. मागीर आमी देवाल्या वचून सांगू जायना देवा म्हाका हेल्प करी म्हणू जायना. सो what we should do is we should focus on developing Arjuna like characteristic which is focus, ekagrata. ते आस म्हण जाल्यार we can really excel in our life. So what we should do, let us do our part, which is that let's develop Arjuna like characteristics and let us believe in God, trust in God that he will do his part, that is sending all the required opportunities along our way. So त्या एक आणि हे श्लोक म्हाका चिन्मयानंद स्वाम्यान एक टॉक सांगिल्लें तेन्ना म्हाका
affected me, profoundly affected me. Till time I realized जाइन आशिले आमगेल responsibility कसं नाही म्हणून. एक टॉक कसं म्हणणार रे कोण की स्वाम्याक निमगेला की हांव म्हगेल सगळे लाईफ हांव देवाल ध्यान करता आसता हांव पुरा करता जाल्यार म्हाका सक्सेस मेळतना कसं लायक कृष्णाले दय म्हगेल वेर नाव आहे म्हणून म्हणेल तेदना हे चिन्मयानंद स्वामीने he explained in that talk. So म्हाका तेदन रियलायज जालें हे म्हगेल responsibility कसं नाही ह्या श्लोकांत what is my takeaway म्हाका क्लियर जाला. So as a reply the questioner what is म्हाका कसले सक्सेस मेळतना म्हणटा तागेल चिन्मयानंद स्वामी रिप्लाय कसं म्हळ्यार आमगेल पुरा कंडिशन आता कशें काय म्हळ्यार आता द्रोणाचार्यान फॉर एक्झाम्पल म्हाका आपयल्यार हे प्रवीण यो रे तू कसं दिसता पळय म्हळ्यार आमी समवॉट शिके ओ आपयल वे वचका वे जायत एक 2 मिनिट पुरसत की म्हळ्यार टाइम की जायत वचा म्हणून पळयता की ते बिल पळोवन हे ಸ್ವಲ್ಪ जड असमू ऑप्शन की सान बिल असवे बाण सम दिसताना मू असो बाण घेतली काही बिल आगली काही पोट्टा वेर फोकस आज सकाळ सम पोट्टा म्हाका का पिपणी आज तितली म्हाका फोकस मेळताना पण असले जात जाल्यार द्रोणाचार्यान अर्जुन आपयतना तो रेडी आशिल्लो एकाग्रते ही वॉज इन एकाग्रते एंड ही वॉज फुल्ली फोकस्ड. आमी तशी डेव्हलप करता आमगेल कॅरेक्टरिस्टिक. वी शुड बी हॅव्हिंग दॅट एक्स्ट्रॉर्डिनरी एकाग्रता आमगेल लायफांत. तेदन सक्सेस इज गॅरंटीड. हे स्वयंइंद्र स्वामीने एक पटी हांव बेंगलोरांत काशी मठ आसतना तांणी हाफ एन अवर एक टॉपिकावेर फोकस केलेले मनशाले व्हड शत्रू आलस्य. खंयचे विंगड क्वालिटी हज्जेद्राक आमकां ते येद्र येवचे सोणाक आलस्य आसल्यार सो मनशाक आलस्य व्हड शत्रू. सो वी शुड really come out of that laziness. Along with that, how request करच कसं म्हळ्यार आमी पुरा characteristics पळया how we should develop. Let us do our part. आणि स्वामी विवेकानंदाकय एक हे क्वेश्चन निमगेलेलें आसा तांकां what is the difference between success and unsuccessful people म्हणटा तांणी म्हणलें की एक विशेष एक पॉइंट सांगते there is only one thing I can say the difference between success and unsuccessful people. ते कसं म्हळ्यार की degree of concentration. Just by that degree you can really focus so much that your success is guaranteed. So the takeaway from this sloka आणि पुरा जणाक सांगची कसं म्हळ्यार आमी आमगेल पार्ट करूया. That is, let us develop ekagrata, let us develop focus. Not only what characteristics of Arjuna, let us look at many other characteristics of many other mighty figures. आमी ते develop करची आमगेल responsibility आमी let us focus on that. आता ते यंगस्टर्स जाले तशीच आमी मालगड्या कसं नावे म्हळ्यार आसा तर मालगड्या कसं सांगची म्हळ्यार आमी कसं करता म्हळ्यार आय विल एक्सप्लेन. हे एक अनेक सिच्युएशन जालेले म्हगेल भावाल फ्रेंड आणि कृष्णा मठाचे उडपी कृष्णा मठाचे स्वामी. सो आमी तांगेलो एक अशी डिस्कस करताना एक सिच्युएशन जाले. सो ही एक्सप्लेन्ड अ नाईस महाभारत स्टोरी. आमी पुरो जाण आयकून भारी खुश जाले. ते जेतना आमी हांव सांगले स्वाम्याक सांगले स्वामी हे भारी लायक तुम्ही सांगेल विषय जाल्यार आता कला चेडू आयकनाच मू तांकां कशें आमी हांगा पोवन असल पुरो विषय डिस्कस करू आमी आपोवचे म्हणटा तांणी आमकां अशें सांगिल्लें म्हळ्यार एल्डर्सांक कसं कोरेता मग तांणी सांगेल आई चेडूवांक आयकूच प्रॉब्लेम नाही काय. दे आर रिसोर्स टू लिसन टू स्टोरीज एटर्नली. दे आर व्हेरी मच क्युरियस टू लिसन. इट इज अबाउट नरेशन. इट इज अबाउट स्टोरी नरेशन. तुम्ही कशी स्टोरी नरेट करताची चेडूवांक म्हणल्यार वेरी डिपेंड जाता. सो टू नरेट अ स्टोरी इन सच अ वे दॅट इट कॅप्टिवेट्स द लिसनर इज वॉट वी नीड टू डेव्हलप. सो चेडूंक बाय डिफॉल्ट तांकां स्टोरी आयकूच म्हळ्यार चांगला. ताजे खातीर आमगेल तुम्ही स्क्रिप्चर्स हिस्ट्री पुरा पळयल्यार बरी ऍबस्ट्रॅक्ट न्ही काणी रुपारी सांगून आसताची. सो मेनी कॅरेक्टर्स असता काणी असता ते कसले कशी करता म्हळ्यार एक्सप्लेनेशन असता. सो द रेस्पॉन्सिबिलिटी इज विथ द एल्डर्स टू नरेट द स्टोरी इन सच अ वे दॅट द children or whoever listens are so much motivated. तांणी एक प्रसंग दिलेलो आसा आमी भितर फॉर हे कशी अप्लाय करचे लायफान म्हणून. फॉर एक्झाम्पल आता तुमगेले चेडू भाई कसं की एक चॅलेंज फेस करच्या पुरोचे. दे मे बी रियली डिजेक्टेड. दे मे कम बॅक टू यू एंड टेल हे आय मे नॉट बी एबल टू फेस दिस चॅलेंज. आम्ही कसं करता म्हणटा आम्ही कशी नरेट करूया. फॉर एक्झाम्पल महाभारता कॅरेक्टर भीम. भीम म्हळ्यार तुमकां स्ट्रेंथ एक्स्ट्रॉर्डिनरी स्ट्रेंथ येवपा. आमी कशी भीमाल स्टोरी नरेट करता काय म्हळ्यार द लिसनर आले तागेले अंगा भितर रगत ते बॉयल जेवता हे भीमाले रगत म्हगेले अंगा भितर आसा. कसं जाल्यार म्हळ्यार आमी त्यांचे वंशाचे. वी आर रिलेटेड टू दिस. वाय कांट आय डू इट इफ भीम कॅन डू इट म्हळ्यार तशी आमकां ते इन्स्पायर जेवता ते. सो दिस इज इन द लाईस इन द हँड्स ऑफ अ पर्सन हू नरेट्स द स्टोरी. सो तांणी आमकां सांगिल्लें पेरेंट्सान स्टोरी नरेशन केपेबिलिटी डेव्हलप करता आनी वी हॅव टू इन्वॉल्व अवर सेल्फ इन ऑल सच ऍक्टिव्हिटीज विच विल इन्स्पायर अस. अँड पुरा स्टोरी नरेशन इट सेल्फ इज एन आर्ट.
and youngsters can derive so much of inspiration, direct application by listening to these stories. So हे त्यांनी सांगेल असं तशी त्यांनी म्हणले आम्ही as a parent we can really look into this, and as a youngster त्यांनी कसं करता म्हणले they should also come back and let us try to understand how do we apply directly all of this in our lifestyle. म्हणाले हे दोन्ही विषय that is about when we are at 20 आम्ही कसं करता म्हणलेलं this is developing Arjuna like characteristics. Well, let us not limit only Arjuna like characteristics. There are so many qualities that we need to develop, get success in our life. Let us focus on that. आणि सांग कसं म्हणलं for parents we should definitely take this responsibility to not only get real understanding of our own culture, which is so profound, and also develop the story narration ability so that all of us, when we tell the story, the listener is fully captivated. हे सांगून हे दोन विषय सांगता आणि तशीची हांव ते म्हणलेलं असं at the beginning about 3 pillars, 3 areas to invest. We started the talk with that I need to invest. A mutual fund investment वरीची कसं म्हणा portfolio. The portfolio कसं म्हणणार very aggressive stocks असता, very medium stocks असता, balanced stock असता. कसं म्हणणार we want to look at a balanced portfolio. आणि इन्व्हेस्टमेंट वरीची it takes a long time to get results. तुम सडन जाऊन इन्व्हेस्ट करून फाय भितर रिझल्ट जाय म्हणा जाय तशीच आम्ही इन्व्हेस्टमेंट खंयचे विषयार. सो ते 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आम्ही कसं इन्व्हेस्ट करता म्हणल्यार बॉडी म्हणतात कसं म्हणल्यार एक्सरसाइजाक बेस्ट the cheapest कसं आमकां दिसता म्हणल्यार योगा. आणि आमगेल कल्चर has already given us, I think we are all privileged to be part of this culture which yoga has offered to humanity. आम्ही ते युटिलाइज करता. that is the cheapest and the best way. आम्ही कसं इन्व्हेस्टमेंट करता म्हणना जिम नाका कसं नाका घरांतूच इट्स व्हेरी कन्व्हिनियंट. तुम्ही एक मॅट घालून करू येता. सो योगा ಬಗ್ಗೆ हांव डीप वचना. I mean this is a very vast already popular area. Second, mind. आता माइंड विषय येताना I like to bring upon interesting fact about Sanskrit language. It's a marvelous language. I mean, like friend आम्हाला सांगितलं असं Sanskrit language origin कसं काय म्हणणार आहे. The language was constructed realizing what our mind instrument is all about. How should I use our language in a way my mind is really getting triggered? So the whole language was constructed based on that. तुम्ही स्तोत्र वाजिताने तुम्ही पळोवन आसचे पुरो आम्ही स्तोत्र वाजिल्यार इव्हेंच्युअली ते बाहेर ठेवता. स्टार्ट तकून एंडा सीधा वताची मध्य कसं नाही चूक जाल्यार आवाज मध्य काही चूक जाल्यार म्हणून रिपीट करून आपास फर्स्ट वताची फर्स्ट तकून स्टार्ट वताची. बट वी विल नॉट बी एबल टू रिकलेक्ट हाऊ डू वी स्टार्ट इन द मिडल. कशी म्हणा कन्स्ट्रक्ट केलेली रीती तशी काय. द होल श्लोका स्ट्रक्चर द संस्कृत स्ट्रक्चर इज सच दॅट इट विल ट्रिगर अवर माइंड. आणि ओम तुम्ही पळयाचे श्लोक आणि पुरा ओम मस्त टाइम रिपीट केलेला असता. So all the words, the Sanskrit language itself is so profound that आम्ही ते रिपीट करता असताना आमगे माइंड profound impact असते. सकाळ उठून संध्या वंदन करचे मुंजी जाल्यार आम्ही स्तोत्र वाजोवचे सांजवेळा विष्णू सहस्रनाम वाजूं येता आम्ही नमन चॅन्ट करत. हे पुरा करताना कसं जात म्हणारी हे संस्कृत प्रोनाउन्सिएशन आमकां सगळे आमगे माइंड ऍक्टिवेट जावन असता. सो दॅट इज अबाउट आम्ही हे रुटीन डेव्हलप केल्यार along with the body mind full tune जावन जाता असता. Now the third pillar, spirit म्हणजे spirituality आमगेला soul म्हणटाची. सो ते spirituality कसं म्हळ्यार faith. So how do I develop faith? त्यामुळे इन्व्हेस्ट करता जाता. Every area we have to invest. Faith develop कशी करचे आमगेला हिस्ट्री आम्ही वाजू येता. लाईक स्टोरी नरेशन ते आम्ही ऐकून आम्ही आमगेला हिस्ट्री रियलाइज करून घेता. आणि आमकां आमगेले स्वाम्याल प्रवचन आणि पुरा असता. आमगेले काशी मठाची हिस्ट्री असता स्वाम्याल आणि पुरा ते पुरा प्रवचन आम्ही ऐकून आमकां आमगेला कल्चर वे वी कॅन बिल्ड फेथ. फॉर एक्झाम्पल आणि एक सानाचे विषय तुमकां एक स्टोरी सांगता. हे आमगेले विजयेंद्र स्वाम्याल स्टोरी कसं काय म्हणारी ते वेदव्यास पडितांनी वेदव्यासाल मूर्ती नाही तांणी चमकून येता असताना तांकां नरसिंहाल मूर्ती मेळटा उग्र नरसिंहाल मूर्ती 16 हँड्स त्या मूर्ती मेळ्ळ्यो. रात्री रान्ना येताना सडन सांजवाळ जाल्यार जावन असता ते काळोख जाल्यार पळोवन स्वामी विजयेंद्र स्वामी तांकां शिष्यां सांगता लागी एक अरमन दिसता तांकां सांगता रायला वचून एक ड्युटीक घेवन यो काळोख जाल्यार आमकां वाट दिसना म्हूण ड्युटीक निघूच्या ते शिष्य वचून ते रायाल भायर घेताना राय सांगता काय आमकां पुरा हे स्वाम्याल वयर नंबीक ना आमकां कसं गोतना आमी तुमकां हेल्प करना तुमी वचाची म्हूण तांकां मागचे पडटा. शिष्यान तशी स्वाम्याला सांगता काय आमकां कसं तांणी दिनी आमकां वच म्हणल्या म्हणटा. तेन्ना विजयेंद्र स्वामी म्हणून तो लेखता काय असो देवाल मना आशिल जावो म्हूण ताका हाता आशिल उग्र नरसिंह
उग्र म्हळ्यार भारी कोप येईल नरसिंह. नेक्स्ट 5 मिनिट्स तुझी सगळे अरमने उज्ज लागून सगळे रानांत उजवाड तांणी सगळे रान चमकून येवचे तितले तांकां कसं नाही बाद जायनी. हे उग्र नरसिंह तांकां तें प्रेरेपण दिवन तांणी घेवन येता आसतना फायनली मुल्केन तांकां प्रेरेपण येलें की तें स्थापन करचें. ते मूर्ती उग्र जेल्लेले कारणारी ते वरलेल जानाक ते प्रकोप ते म्हणजे विंगड प्रॉब्लेम्स येवचे न्हय म्हणून ते शियाळे अभिषेक म्हण थंड करचे शियाळे अभिषेक आमी स्टार्ट केले तेदना ते प्रतीती आतां सो आतां तुमी मुल्के गेल्यार ते शियाळे अभिषेक प्रतिश्ठे पुनमे दीस बरी हे जेवची तुमकां रियलायज जाता तसो कहाणी मेळ्ळ्या तुमकां ताजेर फेथ डेव्हलप जाता. अशीच आमी आमगेल कॉन्सेप्ट्स आनी स्ट्रॉंग करचे आमी प्रवचन कहाणी लायक एवरी इन्वेस्टमेंट आम्ही रेग्युलर जाऊन हे करता असता. आणि हे कशी यूज जाता म्हणजे लायक अनेक कहाणी असं हे व्हॉट्सएपार एक फॉरवर्ड जाल्लेले रियल सिच्युएशन ते. सो आय रेड द स्टोरी हांव ते स्टोरी सांगता. कसं म्हळ्यार एक चेल्येल विशय. शी वॉज अराउंड 10 years old. शिक हार्ट प्रॉब्लेम आशिल्ले. सो शी हॅड टू अंडरगो ऑपरेशन जनरल द सर्जन द प्रोसिजर कसं म्हळ्यार द पेशंटाक वचून ताणें उलोवचें, comfort the patient and then perform the operation. The surgeon did not believe. Heart surgeon is a very famous surgeon. He does not believe in God. I do everything on my own. So as usual, as the routine, तो चिलेले वचून उलयता and चिलेले सांगता तू कशें चेडा भिवका म्हणना हांव सो एंड सो इंट्रोड्यूस करता हांव आय विल टेक केअर म्हणटा. ती म्हणटा ना म्हाका कांय टेन्शन ना. ती गमतेर आसता. वय म्हाका खुशी जाली तुका पळोवन. तू आराम वय म्हाका कांय टेन्शन ना. कसं म्हणा तू हार्ट ऑपरेशन करची न्हू. डॉक्टर वय म्हणटा ते कृष्ण सर म्हणटा वय वय कोण सांगिल्लें म्हगेल्या आम्मान सांगिल्लें. हांव आम्मान निमगेलें देव म्हणटी कृष्ण काही अस म्हणटाना तुगेल्या हृदयान तसं म्हणलेली तू हार्टाक थंयच्यान ऑपरेट करचें. सो तुका कसं नाही टेन्शन असलें म्हगेल कृष्णा सांग तू थंयच ऑपरेट करची न्हू. तू ते ओपन करतना ते मेळटा तुका. कसं नासलें ताका निमगी तू टेन्शन घेवं नाका. तुका टेन्शन ना न्हू म्हणटा. डॉक्टर आश्चर्य चेरडाल विशय आयकून इतली फेथ तें चेरडाक असो म्हणजे तागेलें एज अ रुटीन तो ऑपरेट करूं वता काही ऑपरेशन जाल्ला. तो एक वीन कट करून लास्ट ते वीन अटॅच कसं केल्या नंतर द ब्लड हॅज टू फ्लो. ते फ्लो जायनी म्हळ्यार कसं नाही करूं ना. ही हॅज टू प्रोनाउन्स वेदर शी विल लिव ऑर नॉट. ताणें पुरा कनेक्ट केलें की लास्ट मिनिट ब्लड फ्लो जाय. He has to make a call. He has to pronounce her dead. But he's very shocked. At least तक ते डिस्कशन आणि मी तक ते चिल्लेल बैर भारी एक नमुने अटॅचमेंट आयले. तक ते मन रब्बनिंग कसं he was about to raise his head and tell the sister that pronounce करचा की it is dead म्हणून. That's a normal procedure. After a couple of seconds the blood flow जायनी जाल्यार he has to pronounce dead. The pronounce करचे खातीर head lift करतना तक सडन ते फ्लॅश ऑफ तक फ्लॅश जाल की ते चिल्लेन कसं सांगिल्लें तितली नंबीक आसना कृष्णस म्हणून. आता तिगेल नंबिके खातीर एटलीस्ट हांव एक फावटी ट्राय करता म्हूण ताका तें कसले तोवय म्हणटा ताका मन आयिल भितरचें कृष्णा तूं आस वय म्हण जाल्यार एटलीस्ट चेरडाल खातीर पूण तूं तुगेल मिराकल दाखय देवा. मेगेल खातीर न्ही हांव नास्तीक म्हणलें क्षणान तो ब्लड फ्लो स्टार्ट. ही वॉज शॉक्ड. तागेले दोळे उद्दा आयले की कारण ऑपरेशन हें केल्लें. नेक्स्ट वचून ते चेरडा ते सांगले की आनी तशें सांगलें की चेरडा तुगेल फेथ I can't express my words. And त्या दिवस देखून त्या डॉक्टरान सांगले every time he goes to operation he started believing in God. आणि देवा सांगचे की देवा हांव न्ही हें तुगेल निमित्त चलचें म्हूण ताणें देवाक मागून ऑपरेट करचें. पण असल कहाणी आयकतना आमकां आंग रोमांचन जाता. बरी रोमांचन न्ही. वी कॅन रियलायज हाऊ टू यूज दिस फेथ टू एक्चुअली मेक अवर लायफ बेटर. ते चेल्येन कशी यूज केलें ते फेथ. सो अशें आमी फोकस करता. सो दिस इज द थर्ड पिलर. कसं म्हळ्यार आमगेल फेथ कशी डेव्हलप करचे. इनफॅक्ट हे 3 पिलर तुम्ही इन्वेस्ट करता रावपाची इव्हेंच्युअली आय विल बिलीव्ह SIP इन्वेस्टमेंट बरीची आफ्टर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम यू विल गेट लॉट ऑफ रिटर्न्स. आणि तुम्ही इन्वेस्ट करनी म्हण जाल्यार लास्ट मिनिट येवन तुम्ही आमकां देवाल्या मागल्यार मागच्या ती आमी वसकड करताची आणि आमी सांगचे हांव देवाल्या मागल्यार कसं नाही जायनी म्हण. हे मेगेल एक्सपिरियन्स मेगेल पर्स्पेक्टिव्ह मेगेल पर्सनल पर्स्पेक्टिव्ह दॅट आमी इन्वेस्ट करता रावल्यार ताचे रिटर्न्स आमकां मेळता आसता. ते आमी मेगेल talk. So with these 3 things I would like to close down here. तुम्ही कसं नाही असल्यार म्हाका फीडबॅक दियाचे. एनी क्वेश्चन्स असल्यार तुम्ही you can reach me. I'm very happy to share my experiences along this happy living and a balanced lifestyle. Thank you.